नमस्कार मित्रांनो, जरा सध्या शेतकऱ्याची जी कांदा काढणीचं काम सुरू आहे आणि कांदा काढून किंवा ते कांदा जाळीत टाकणं निवडणं या पद्धती अशी चालू आहे. त्याच्यात पाऊस काही दम खात नाही मित्रांनो. आणि हे बघा, आपण घरी आणल्यानंतर हे कांदा जे आहे इथं आपण ठेवला होता, आता याच्यामध्ये बघा प्रत्येक गांजामध्ये इतका कांदा खराब झाला. म्हणजे हे असं सगळं असं हे सगळं मागे खळ फेकायचं काम चाललं आहे. म्हणजे एवढा कांदा खराब झाला आहे याच्यामध्ये. कारण या पावसानं आणि पाऊस यायचं वातावरण असल्यामुळं काय व्हायचं की तळट वरून टाकायचं, झाकून टाकायचं, त्यानं ते घामळायचं आणि खराब झाला. आता हे सगळं असं काळे डाग पडले त्याला. म्हणजे अशा पद्धतीनं हे अशी शेतकऱ्याची नुकसान आहे मित्रांनो. आणि दरवर्षी हे कांदा काढण्याची टायमाला पाऊस येतोय आणि दरवर्षी अशी घाण होऊ राहिली. पाऊस काही दम खात नाही. परत काय होते की बाबा आपला कांदा लावगडीपासून काढणीपर्यंत जर विचार केला ना तर याचा खर्च बी लय होतो. आणि त्याच्यात अजून शासन परत काय निर्यात करतं आयात करतं याची तर काही गॅरंटीच नाही. म्हणजे भाव काय मिळेल अजून ते बी सांगता येत नाही मित्रांनो. हे बघा इथं पण इथं एक गंज होता, इथं पण अशीच कंडिशन झाली. असं इतकले जरा नुकसान म्हणजे आधीच म्हणजे काढल्यानंतर इतके नुकसान व्हायला लागले आहे शेतकऱ्याचे. आणि अशा पद्धतीनं आपण याला जाळीत टाकेली मित्रांनो. आता हे बघा इथं जाळीमध्ये टाकू राहिलो आपण याला. पण आता ह्यो बी किती दिवस टिकल याची गॅरंटी नाही. आणि त्याच्यात किंवा आपल्या मालाला भाव याच्यासाठी पाहिजे मित्रांनो की याच्यामध्ये आता निघला समजा 100 क्विंटल आणि ठेवायचे जेपर्यंत तो मार्केटला जातोय शेवटपर्यंत तर 100 क्विंटलमधला 20-25 क्विंटल कांदा सडला जातो मित्रांनो, खराब होऊन जातो. कारण वातावरण 2-4 वर्षापासून इतकं बदललं आहे की ऐन कांदा काढण्याच्या टायमाला पाऊस येतो आणि पावसामुळं ते ढगाळ वातावरण असल्यामुळं काय होतं की कांदा भिजल्या जातो आणि तो खराब होऊन जातो, सडल्या जातो. आता हे असे पावडर पण आपण त्याच्यावर मारतो कारण ती खराब होऊ नये म्हणून त्याला थोडं पावडर मारलं जातं. हे अशा पद्धतीने आपलं जाळीत ठेवायचं काम चालू आहे. पण याच्यात थोडाफार जर कांदा खराब गेला तर हा पुऱ्या कांदा सडल्या जातो. म्हणजे पूर्ण असं चांगलाच कांदा याच्यात ठेवावा लागतो. आणि त्याच्यात सध्या 1,500 मार्केट आहे. 1200-1300 चालू आहे. जागेला 1100 रुपये घेतात. म्हणजे सगळे बेभाव काम सध्या चालू आहे. म्हणजे कांद्याला कमीत कमी 3,000च्या पुढं दर असला तर ते कांदा शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने. कारण काय होतं की तुम्ही बघितले आता लेबर आहे याला आतमध्ये टाकण्यासाठी लावणीपासून तर काढणीपर्यंत जर खर्च धरला याचा कांद्याचा तर एकरी 50,000-60,000पर्यंत खर्च जातो. खत बीत पाणी सगळ्या गोष्टी धरल्या जातात मित्रांनो. तर त्याच्यामुळं कांद्याला कसं आहे की चांगलं मार्केट पाहिजे. 3,000च्या वर जर भाव असला तर कांदा परवडतो. नाहीतर कधी कधी अशी परिस्थिती होऊन जाते की आपण कांदा मार्केटला नेतो तर ते गाडीचं भाडं पण त्यांना हे होत नाही. आणि सध्या काय कंडिशन आहे की 2-4 वर्षापासून हे सरकार कोणत्याही देशातून कांदा आयात करतं आणि कांद्याची भाव पाडीत राहतं. म्हणजे असं 2-3 वर्षापासून चालू येत राहू. आणि मग होतं काय आता सध्या तर असं कंडिशन आहे की जसं आपण पाहिलं ना की बुवा सोयाबीनचे भाव पाडले, कापसाच्या गाठी पण बाहेरच्या देशातून आणल्या, टमाटोचं जे झालं तर मागं भाव वाढले तर त्याला बी पाडले गेले, त्याचे भाव पाडले, ते बी दुसऱ्या देशातून आयात केलं. मग कधी कधी आम्हाला विचार येतो बाबा मग तुम्ही हे सगळं आयात करताना जसं तुम्ही ह्यावेळेस मग मतदानाचं जे लोकसभेचं हे बी तुम्ही दुसऱ्या देशातून आयात करूनच मतदान करून घ्यायला पाहिजे होतं. कारण कशाला शेतकऱ्या दारात मतदान मागायला येतात. म्हणजे ही जी परिस्थिती ना म्हणजे इतके तळतळून हे वाटतं ना मित्रांनो की कांदा विकायच्या आधीच तुमचं हे नुकसान आहे. अजून हा कांदा किती दिवस राहील, किती अजून सडेल याची गॅरंटी नाही. आणि त्याच्यात पुढं जरा 1000 आणि 500 रुपये जर भाव मिळाला तर काय करायचं त्या शेतकऱ्यांना. म्हणजे कशी जगतील शेतकरी, अशी कंडिशन आहे मित्रांनो आपल्या
देशाची आणि म्हणायला कृषीप्रधान देश मित्र. तर हे असे आमचे कामं चालू आहे सध्या कांदा टाकायचं. ठीक आहे मित्र, जय जवान जय किसान.